तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही। तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये। बाबासाहेबांचे लावले तर वेगळे, शिवाजी महाराजांचे लावले वेगळे, महात्मा फुलेंचे लागले, पोस्टर लावून गर्दी जमा होत रे। काय होणार आहे? एवढे मोठे माणसं जातीच्या एवढ्याशा पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही, आणि हे त्याचं कारण सुरू झालं आमच्या मनाचं कारण तुम्ही आहे, सरकार नाही आहे। सरकार तर एका दिवसात, तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना। अहो आमची संख्या 7 कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची, शेतमजुराची, गावखेड्यात राहणाऱ्याची। 4 ते 5 कोटीवर आम्ही अर्धे काय 1 कोटी जरी जमा झाली ना भाऊ, संडा सारे जागाने सापडणार ते पॅन भरून साल। पण त्याला माहित आहे का बच्चू कडून किती काही गुंगला, हे जातीत अटकल्याशिवाय नाही। आता जातीची स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जमतंय। तुम्ही मराठा आहात, या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला। तुम्ही राहणार जाती धर्मात काय असेल, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे, आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय खतम होतात। 6,000 रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागतं राव। 11,000 रुपये क्विंटलची शिफारस आहे, 11,000 रुपये। राज्य सरकारनं शिफारस केली, मी नाही केली शिफारस, राज्य सरकारनं शिफारस केली 11,000 रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे 15% नफा भेटला। 360 दिवस आहे, 250 दिवस काम करतो शेतात आपण, फार मेहनत घेतो, पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर 15 दिवस रस्त्यावर यावं लागत तरी जमते का? 15 दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची 1% आंदोलनात मेहनत करा। आणि आम्ही तुम्हाला राजकारण मतं मागायला नाही येणार, तो काही डोक्यात घेऊ नका तर बच्चू मतासाठी करतोय, बिलकुल नाही। असतं तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं। गुवाहाटी एवढं नाव बदनाम केलं का जसा काही सहायचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला। पण हे तुम्हाला माहित नाही, त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय। आज 2,500 रुपये महिना आहे। पैशाची लढाई धर्मभेद और जाती भेद की नहीं है, यह अर्थभेद की लढाई है। पैशासाठी लढावं लागणार आहे। पैसा है तो सब कुछ है, सगळं येतं आता पैशात, काही कमी नाही पडत। मग आमचाही बंगला होईल, आमचीही गाडी होईल, पण ते पैशाची लढाई लढवावं लागेल। आम्ही पैशाची लढाई जिंकलो आहे दिव्यांगांची। 7 दिवस उपोषणाला बसलोय, आणि 7 दिवसानंतर जेव्हा 600 रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा तेव्हापासून लढतोय। 1000 केला, 1500 केला, 200 गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी। मला आमदार म्हणायचे की तू काय याच्यासाठी लढतोय, एक ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ताकद नाही राजकीय, आणि कशाला लढायचं? म्हटलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे, काही कामं आशीर्वादासाठी करता आले पाहिजे, ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो। म्हणून ही तुम्ही समजून घ्या, ह्या पैशाच्या लढाईत जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका। शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतात। अरे तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जाऊ मरतोय, जाऊन बसलं तरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही, आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय व्हायचं सरकार। तो अक्कल द्याव कुणाले, करावं कुणा, आमच्याला ते आता परवडत नाही, तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून। आम्ही मरण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।